प्रभु सुनिए पवन कुमार। तू जगदाता विश्व विधाता, तेरे चरणों में चारों धाम। हे राम 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 घनश्याम श्री राम घनश्याम। अरे तू ही दाता विश्व विधाता, तू ही दाता विश्व विधाता, तेरे चरणों में चारों धाम। हे राम 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 हे राम। श्री राम सिया राम श्री राम सिया राम श्री राम सिया राम। चराचर रामाच्या आधीन आणि राम सीतेच्या आधीन आहे, संपूर्ण चराचर कृष्णाच्या आधीन आणि कृष्ण राधाच्या आधीन आहे। आणि म्हणून ओ पहले तो प्रगट होके किशोरी, रोवण लगी होके नन्ही सी छोरी। मातेचं प्रागट्य कसं आहे? स्वयंभू स्वरूप प्रागट्य। जेव्हा मिथिला क्षेत्रामध्ये दुष्काळ झाला आणि दुष्काळ झाल्यानंतर यज्ञभूमी तयार करावी असा विचार केला। जुन्या काळामध्ये कोणतीही वास्तू तयार करताना सोन्याच्या नांगराने नांगरली जायची। जुन्या काळामध्ये सगळ्यात शेवटच्या वेळेस सोन्याच्या नांगराने नांगरल्या गेले कुठे? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गडाची निर्मिती करताना त्यांनी सोन्याच्या नांगराने शेवटचं नांगर नांगरलं होतं। त्याच्यानंतर आतापर्यंत कोणी करू शकलं नाहीये। म्हणून वास्तुशांतीच्या वेळेस सोन्याचा ताराने गुरुजी लोक वास्तूचं जे पूजेचं मंडल मांडतात त्याला सोन्याने छेदतात। तर यजमान कोण बनलेत? श्री जनक महाराज। आणि जनक महाराजांनी संपूर्ण भूमीला सोन्याच्या नांगराने नांगरायला सुरुवात केली, यज्ञभूमीला। आणि रावणाचा अत्याचार अनाचार वाढत होता। रावणाचा नायनाट करण्यासाठी रामाचा प्रागट्य नाही आहे, रामाचा नायनाट करण्यासाठी सीता मातेचा प्रागट्य आहे। कारण की सीता माता शक्ती आहे आणि शक्ती जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत रामाचं कार्य सुद्धा संपन्न होत नाही। म्हणून माता सीता त्या हलाला म्हणजे त्या नांगराला त्या फाळाला एक मंजुषा त्याच्यामध्ये जमिनीत गाडले। भरपूर मोठी कथा आहे। रावणाने सगळ्या संतांचं रक्त काढलं आणि रक्त काढून कर वसूल केला आणि त्या रक्ताचं पेटिका तयार करण्यात आली। जेव्हा त्याला कळालं की
संतांचा श्राप आहे की या रक्ताच्या माध्यमाने तुझी मृत्यू होईल, हेच तुझ्या मृत्यूचं कारक ठरेल. तेव्हा त्याने मिथिलाच्या भूमीमध्ये तिला गाडलेला आहे. आणि भगवती भूमिजा, भूमीची कन्या म्हणून भगवती आद्यशक्ती त्या ठिकाणी प्रगट झाली आहे. म्हणून पहले तो हो करके आई किशोरी, रोवन लगी होके नन्ही सी छोरी. और मिथिलेश्वर ने गोद लिया, ओ राजा जनक ने गोद लिया. भजो रे मन सिया सिया, राम रघुवर की प्यारी प्रिया. भजो रे मन सिया सिया, राम रघुवर की प्राण प्रिया. भजो रे मन सिया सिया. अखिल जग की जननी कन्या बन के आई, भूमि जावे देह जा जनक जा कहाई. आके बन गई जनक की दिया. भजो रे मन सिया सिया, राम रघुवर की प्यारी प्रिया. भजो रे मन सिया सिया, राम रघुवर की प्राण प्रिया. भजो रे मन सिया सिया. मिथिला में देखो रघुनंदन आए, मिथिला में देखो रघुनंदन आए. सिया रानी से ब्याह रचाए, सिया रानी से देखो ब्याह रचाए. बन गई रघुवर की प्राण प्रिया. भजो रे मन सिया सिया, राम रघुवर की प्राण प्रिया. भजो रे मन सिया सिया, राम रघुवर की प्राण प्रिया. भजो रे मन सिया सिया, राम रघुवर की प्राण प्रिया. भजो रे मन सिया सिया, राम रघुवर की प्राण प्रिया. भजो रे मन सिया सिया.